अजितदादांच्या निधनानंतर त्यांच्या जागी सर्व पदांवर सुनेत्रा पवार विराजमान व्हाव्यात असाच सूर राष्ट्रवादीमध्ये होता आणि त्यानुसार सुनेत्रा पवारांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडही झाली। मात्र पक्षातूनच ही निवडच बेकायदेशीर असल्याचा आक्षेप घेण्यात आलाय। पण नोटीस देणारा सच्चिदानंद सिंहांच्या मागे पक्षातलाच कुणी आहे का याचा शोध सुरू झालाय। पाहूयात। सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीला पक्षातूनच आव्हान देण्यात आले। झारखंडचे नेते आणि दादांच्या राष्ट्रवादीचे सच्चिदानंद सिंह यांनी कायदेशीर नोटीस पाठवून आव्हान दिलं। पण सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदाला आव्हान देणारे खरंच सच्चिदानंद सिंह हेच आहेत की पक्षातून यामागे कुणी आहे अशी शंका पक्षातून व्यक्त होते। दादांच्या राष्ट्रवादीमधल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सच्चिदानंद सिंह यांनी स्वतःहून नोटीस पाठवली की यामागे दुसरं कुणाचं डोकं आहे याचा देखील शोध घेतला जाईल। पक्षातील वरिष्ठ नेतृत्वानं तशी भूमिका घेतली असून शिस्त पालन समितीचे अध्यक्ष जय पवार यांना याबाबत निर्णय घ्यायचा आहे। याआधी दादांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे विरुद्ध सुनेत्रा पवार असा अंतर्गत वाद झाला होता। आता याच वादाचा पुढचा अंक सुरू झालाय का यावरूनही राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे। निवडणूक आयोगाला सुरुवातीला सुनेत्रा पवारांनी केलेल्या पत्रव्यवहारात प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या पक्षातील पदाचा उल्लेख नव्हता। अद्याप पटेल आणि तटकरे या दोघांच्याही पदाबाबत संभ्रम असून तसा पत्रव्यवहार निवडणूक आयोगाला झालाय का याचीही स्पष्टता नाही आहे। स्वतः सुनेत्रा पवार मात्र त्यांच्या निवडीला दिलेल्या आव्हानावर काहीही बोलण्यास तयार नाही आहेत। छोटा पार्टी में किसी तरह का रिफ्ट है क्या मैम? की रिपोर्ट्स आ रही हैं, बहुत सारी कुछ लेटर्स शेयर हो रहे हैं मैम। जस्ट ए क्लैरिफिकेशन मैम, एक छोटा सा एजेंसीज है मैम, अगर आप कुछ बोल पाए तो मैम प्लीज छोटा सा मैम, बहुत सारी बातें तटकरे साहब बोलने वाले हैं मैम। पर आपका बनना यू आर द नेशनल प्रेसिडेंट मैम। रिफ्ट है क्या मैम? रिफ्ट है पार्टी में रिफ्ट है मैम। अजित पवार यांच्या निधनानंतर एका महिन्यातच सुनेत्रा पवार यांची 26 फेब्रुवारी 2026 रोजी राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली। पण वर्किंग कमिटीच्या बैठकीत प्रस्तावाला मान्यता न देताच निवड कशी? ही निवडच अवैध आहे असं राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांचं म्हणणं आहे। प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरेंनी दिलेल्या माहितीनुसार सच्चिदानंद सिंह यांनी पाठवलेल्या नोटिशीबाबत लवकरच पक्षाकडून कायदेशीर सल्ला घेण्यात येणार आहे। सच्चिदानंद सिंह यांच्या नोटिशीमुळे खरंच अध्यक्षपदाच्या निवडीबाबत कायदेशीर पेचप्रसंग निर्माण होऊ शकतो का याबाबतही माहिती घेतली जाणार आहे। कायदेशीर सल्ला घेऊनच नोटिशीला उत्तर देण्यात येईल। तसंच सच्चिदानंद सिंह यांच्यावर कारवाई काय करावी याबाबत लवकरच कोर कमिटीची बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल। मी गेले अनेक वर्ष संघटनेमध्ये काम करतो आहे, त्यामुळे सकृतदर्शनी त्याच्यामध्ये बिलकुल काही तथ्य नाही। आम्ही जी त्यावेळेला वहिनींची अध्यक्षपदाची निवड करण्यासाठी राष्ट्रीय कार्यकारिणीची जी बैठक लावली ती नियमानुसारच होती। बैठकीचं कामकाज सुद्धा नियमानुसारच त्या ठिकाणी झालं आणि वहिनींची निवड झालेली ही सुद्धा पूर्णपणे वैध पद्धतीची त्या ठिकाणी। आता सच्चिदानंद स्वामी झारखंडमध्ये कुठेतरी राहतात, मीच बघितलेलं नाही त्यांना आत्तापर्यंत। त्यांच्या नोटिशीवर इतकं चर्चा करण्याची मला काही आवश्यकता वाटत नाही। परंतु ही कायदेशीर बाब आहे ना। कायदेशीर गोष्ट जरी असली तरी त्या कायदेशीर गोष्टींसाठी इलेक्शन कमिशनकडे त्यांनी जर का पत्र दिलं असेल ते विचारणा करतील, त्याला उत्तर यांना द्यायला उत्तर। पहिली गोष्ट, घटनेनुसार त्यांना हा विचारण्याचा अधिकारच नाहीये। प्रफुल्लभाई म्हणतात का पक्षामध्ये मग सुधारणा पण झाली पाहिजे? पक्ष काय झोपलेल्या अवस्थेत आहेत का आता सगळ्या 4-5 महिन्यामध्ये की पक्षामध्ये सुधारणा झाली आहे अशा पद्धतीचं ते वक्तव्य करतात पक्षातले एवढे मोठे ज्येष्ठ नेते? आपण काही चिंता करू नका, प्रफुल्लभाई याच्यावरती सक्षम आहेत, ते सुधारणा करण्याचा त्यांना अधिकार आहे। सत्तेचा जो तोल आहे, बॅलन्स जे आहे ते बिघडलेलं आहे आणि अजित पवारां राष्ट्रवादी गटामध्ये सर्व आलबेल नाही, त्यामुळे तिथली जी धुसफूस आहे ती समोर आल्याशिवाय राहणार नाही। आणि केवळ ही राष्ट्रवादी सत्तेतील राष्ट्रवादीचीच नाही तर शिवसेना, शिंदे गट आणि भाजप यांची देखील तशाच स्वरूपाची धुसफूस ही आहे आणि एकंदरीत हा सर्व जो खेळ आहे हा गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार आहे आणि त्यांचं टोळी युद्ध सुरू झालेलं आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटात सर्व आलबेल नाही, हा पक्ष लवकरच फुटल्याचं चित्र
हे महाराष्ट्राला दिसून येईल. प्रफुल्ल पटेल यांनी मात्र पक्षात कोणतीही फूट नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. पक्षामध्ये कोणतीही फूट नाही. राजकीय मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी पक्षातील सर्व ज्येष्ठ नेते सुनेत्रा पवार यांच्यासोबत एकत्र बसतात. सच्चिदानंद सिंह यांनी लिहिलेल्या पत्राला काहीही महत्त्व नाही. पक्षाच्या हितासाठी कोणताही मुद्दा आपसात शांततेने सोडवला पाहिजे. नियमांचं पालन न करता सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यात असा आक्षेप त्यांच्यावर आहे. पण पक्षातूनच त्यांना नोटीस पाठवण्यात आल्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्यात. अक्षय मंकणीसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.